नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। असं आहे की तिथं 15 वर्ष अगोदर मीच तिथं झेंडा काढलेला होता। फक्त तो 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसाठी काढलेला होता आम्ही, आणि दरवर्षी आम्ही ध्वजारोहण करतो तिथं। पण तिथले माजी नगरसेवक जे आहे दरोगा पांडेजी, त्यांनी आमच्या कमिटीच्या कार्यकर्त्यांना विचारलं आणि तो झेंडा तुला इथं त्या दरवाजावर पाणी पडत होतो साईडला करतो म्हणून त्यांना विचारलं, मी बांधून देतो परत। आणि ते सर्व झाल्यानंतर काही तिथल्या लोकांनी असा विरोध केला की निळा झेंडा, तिथं आजपर्यंत निळा झेंडा लागलाच नाही, कारण मीच लावलेला झेंडा आरपीएनच तिथं लावलेला आहे। तो खोटा प्रचार करत आहे का तिथं निळा झेंडाचा समाजामध्ये दोष फैलत आहे। अशा लोकांपासून लोकांनी समाजाने सावधान राहायला पाहिजे। हकीकत काय आहे तिथे आज पण ते तिथे देवलनगरला कधी गेले नाही। 15 वर्षापूर्वी बोलते आम्ही झेंडा लावला, पण 15 वर्ष पहिले ते पक्षातच नव्हते आणि तिथे गेले नाही। असं खोटा प्रचार करू नये आणि समाजामध्ये दोष प्रमाण करू नये, कारण हा खोटी बातमी आहे। तिथं निळा झेंडा नव्हताच। सर्वांना नमस्कार, सविनय जय भीम। गेल्या काही दिवसापासून गणेश देवल नगरच्या निळ्या झेंड्याबाबतची जी काही चर्चा सुरू होती, त्या चर्चेसंदर्भात मीरा भाईंदरचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष माननीय देवेंद्र शेलेकरजी यांनी या गोष्टीवरती थोडा प्रकाश टाकला होता आणि त्यांनी ही गोष्ट नमूद केली होती की ज्या रॉडचा आणि ज्या झेंड्याचा विषय सुरू आहे ती जागा आमची आहे आणि आमच्या परवानगीनंतरच माजी नगरसेवक दरोगा पांडे यांनी तो खांब तिथून काढलेला आहे। त्याच्यानंतरही अशी एक न्यूज येते जिथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे म्हणत आहेत की झेंडा निस्तनाबूत करण्यात आला। खरं तर झेंडा तिथे नव्हताच, तरी पण 1 मिनिटासाठी मी हे गृहीत धरते की तिथे जर झेंडा होता तर ती जागा आमची, तो पाईप आमचा, मग त्यावरती लागलेला झेंडाही आमचाच। मग आमच्या परवानगीने जो झेंडा जर काढला असेल तर मग ह्या गोष्टीमध्ये तुमचा रोल येतो कुठे? दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय पोलीस प्रशासन हे राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे। खरं तर पोलिसांना दबाव आणण्याचं काम हे तुम्हीच करत आहात। ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा, त्यांच्यावरती कारवाई करा। ह्या सगळ्या गोष्टी जर नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू। मग नक्की दबाव कोण आणते? त्या उपरही तुम्ही आम्हाला असं सांगताय की कोणताही मित्र पक्ष कितीही सपोर्टमध्ये आला तरी सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही। ज्या गोष्टीचा मुद्दाच नाही त्या गोष्टीसाठी कशाला कोणाच्या सपोर्टची गरज असेल? ज्या गोष्टीला आम्ही परवानगी दिली आहे त्या गोष्टीवरती भांडण्याचा मुद्दा येतोच कुठून? तुम्ही म्हणता तुम्हाला अजिबात राजकारण करायची गरज नाहीये। मग जर राजकारण करायची गरज नाहीये तर मग हे तुम्ही जे सुरू केलं आहे हे काय एकपात्री अभिनय सुरू आहे का तुमचं? त्या व्हिडिओमध्ये असंही बोलण्यात आलं की राजकीय मैत्रीपोटी झेंड्याचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही। जी गोष्ट विचारून केली आहे तिथे झेंड्याचा अपमान कसा होईल? ह्या विषयावरती ज्या वेळेला माझं माजी नगरसेवक दरोगा पांडे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की ज्या वेळेला आम्ही खांब काढला तेव्हा झेंडा नव्हता। झेंडा जर असता ना मॅडम, तर आम्ही तो झेंडा स्वतःच स्थानिक लोकांच्या हाती सुपूर्द केला असता, बरोबर? त्याचबरोबर एका प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने ज्या वेळेला यांनी न्यूज दिली त्याच्यामध्ये ह्यांचेच एक सहकारी असे म्हणतात आहे की गणेश देवल नगर हा सेन्सिटिव्ह एरिया आहे। गणेश देवल नगरमध्ये क्राईम जे घडतात त्याच्या सर्वात जास्त केसेस भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आहे। मला खरंच गणेश देवल नगरमध्ये राहणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की गणेश देवल नगरमध्ये मी गेल्या 5 वर्षापासून येते
मी आजपर्यंत तर कधी बघितलं नाही की कुठली व्यक्ती तलवार चॉपर घेऊन रस्त्यामध्ये फिरत आहे. जे ही लोक सांगतात आहे की हा सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि इकडे क्राईम जास्त होतात. प्रत्येक एरियामध्ये काही ना काही घडतच असतं. याचा अर्थ हा नाही की गणेश देवल नगर एरिया हा क्रिमिनल एरिया आहे. पण तुमच्याच एका सहकार्याने असं नमूद केलं आहे की हा सेन्सिटिव्ह एरिया आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून गणेश देवल नगरमध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती करते की डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तुमच्या एरियामधला हा अपप्रचार जो सुरू आहे ह्याला तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे आणि तुम्हालाच पुढाकार घेऊन हे जे बाहेरून येऊन इथे नको ते वक्तव्य करून जी शांतता भंग करण्याचं काम करत आहेत ह्यांना रोख कशी लावायची हे तुमच्या हातात आहे. हे तुम्हीच केलं पाहिजे. इतकंच सांगते आणि थांबते. जय भीम, जय भारत.